प्रदेश में जहाँ जहाँ भी बहुजन समाज के लोगों पर क्यों जाति आदि होती है तो वहाँ के मेरे शिक्षा में जाकर उन्हें न्याय दिलवाने का भी पूरा प्रयास करते हैं। ये इनका पार्टी हित में अभी तक काफी सारे समान आप लोगों का अब आप लोगों को अपनी पार्टी को सत्ता में डाले जो अपने हाल में बिहार प्रदेश में होने वाले विधानसभा चुनाव में तथा आगे चलकर बीएसपी के कार्यकर्ते और रत्नाकल साठे साहेब या बीएसपी के कार्यकर्ते मोठ्या संख्येने चंद्रपूर या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा दिली होती आणि आज या बीएसपीच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक शिक्षण संविधान संघर्ष करा असं नाव दिलं होतं एका प्रकरणात दिलेलं आहे। काय सांगतात आपला परिचय दिला चला। मी रत्नाकर साठे बहुजन समाज पार्टी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष। अच्छा एक 2000 वर्षापूर्वीचा बुद्ध धम्म जो पुनर्जीवित करण्यासाठी बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला बुद्ध धम्माची दीक्षा घेऊन तो पुनर्जीवित केला आणि त्या धर्तीवर 15 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांनी चंद्रपूर दीक्षा घेतली आणि बुद्ध धम्माचा एक नवीन उदय भारतामध्ये झाला। त्याच अनुषंगाने सगळे बुद्ध धम्माचे पाईक आणि त्यांचा विचार धम्माचा विचार आणि प्रसार करून या भारतालाच नाही तर जगाला शांतीच्या आणि समृद्धीच्या भरभराटीच्या याने संदेश देऊ असा संकल्प आजच्या दिनी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात येत आहे। सोबतच आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बहनकुमारी मायावतीजी यांनी ज्याप्रमाणे सत्ता आल्यानंतर जे उत्तर प्रदेशामध्ये जे सरकार स्थापनेच्या वेळी सरकार असताना जे धार्मिक आणि सांस्कृतिक सोबतच शासन प्रशासनामध्ये जे काम केलं आहे त्या कामाचा आम्ही एक प्रसार आणि प्रचार करण्यासाठी सोबतच महापुरुषाचे विचार समस्त बहुजन समाजाचे महापुरुषाचे विचार समस्त जनतेपर्यंत कसे पोहोचवता येईल या स्टार्टच्या माध्यमातून आम्ही तो प्रयत्न करत आहोत आणि सोबतच या 69व्या धम्मचक्र अनुवर्तन दिनाच्या सर्व बहुजन बांधवांना बहुजन समाज पार्टीच्या वतीनं सोबतच बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आपल्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा देऊन समस्त मानवतावादी महापुरुषाचे विचार जनतेपर्यंत कसे पोहोचवता येईल हा आमचा संकल्प आजच्या दिनी बाळगून सर्वांना आज मंगलमय शुभेच्छा देतो आणि सर्वांना आजच्या दिनी तथागत धम्म आणि त्यांचे विचार आणि प्रसार करण्याचा पुरेपूर आम्ही प्रयत्न करू एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय भीम जय भारत। बहुजन समाज पार्टीचा विजय हो बहुजन समाज पार्टीचा विजय हो बाबा तुम्हारा मिशन अधूरा बीएसपी करेगा पूरा बाबा तुम्हारा मिशन अधूरा बीएसपी करेगा पूरा बहुजन समाज पार्टीचा विजय हो जिंदाबाद जिंदाबाद बीएसपी जिंदाबाद 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 बीएसपी जिंदाबाद बीएसपी की क्या पहचान नीला झंडा हाथी निशान बीएसपी की क्या पहचान नीला झंडा हाथी निशान जो बहुजन की बात करेगा वो दिल्ली पे राज करेगा जो बहुजन की बात करेगा वो दिल्ली पे राज करेगा बहुजन समाज पार्टीचा विजय हो
बहुजन समाज पार्टीचा मान्यवर सरांनी चंद्रपूर या ठिकाणी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या दीक्षा दिली होती त्या निमित्ताने या चंद्रपूरच्या संपूर्ण बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आलेली आहे आणि या शुभेच्छेच्या माध्यमातून एक मोठा त्यांनी आवाज सुद्धा केला आहे की बहुजन समाज पार्टीचे मायावती यांचे हात मजबूत करण्याचं काम त्यांनी केलं आहे. आपल्याकडे मान्यवर साहेब आहेत, त्यांची प्रतिक्रिया घेऊया. जाणून त्यांचे काय सांगणं थेट चॅनलशी महेंद्र नकेश्वर साहेब जोडलेले आहे आणि BSPचे हात मजबूत करण्याचं काम या चंद्रपूर क्षेत्रात होत आहे. आणि आज महामाया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चंद्रपूरला जे दीक्षा दिली होती त्या दीक्षाच्या निमित्ताने इथे स्टॉल लावण्यात आला आहे आणि तुम्ही पाहू शकता BSPच्या संपूर्ण टीममध्ये मोठी संख्या मोठ्या संख्येने BSPचे हात मजबूत करण्याचं काम चालू आहे. ते आपल्याशी जुळलेलं आहे. साहेब काय सांगणार आज दिवस आहे काय सांगणार? मी महेंद्र मकेश्वर, चंद्रपूर जिल्हा प्रभारी बहुजन समाज पार्टी. सर्व महापुरुषांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो आणि आजच्या 69व्या धम्मचक्र अनुवर्तन दिनानिमित्त बहुजन समाज पार्टी जिल्हा चंद्रपूर तर्फे मी चंद्रपूरच्या सर्व बौद्ध अनुयायांना समस्त अनुयायांना मी शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. साथियो, 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरला धम्मदीक्षा दिल्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांनी दुसरी धम्मदीक्षा आम्हा चंद्रपूरला देऊन आम्हाला या धम्मदीक्षेचं आणि या पूर्ण आम्हाला सामर्थ्य दिलं. त्याबद्दल आम्ही खरोखर चंद्रपूरची जनता खरोखर स्वागतार्ह आहे. आम्हाला धम्माच्या मार्गावर चालण्यासाठी अभिकृत केलंय. दुसरी गोष्ट म्हटलं म्हणजे जे आम्ही इथे जो स्टॉल लावलाय बहुजन समाज पार्टीचा प्रचार आणि प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून तर मी बहुजन समाज पार्टीतर्फे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व बौद्ध अनुयायांना 69व्या धम्मचक्र अनुवर्तन दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि आम्ही जे बहुजन समाज पार्टीतर्फे बहुजन समाज पार्टीचं उत्तर प्रदेशमध्ये बहिणजींनी सरकार बनवून जे महापुरुषांना मान सन्मान आणि स्वाभिमान मिळवून दिला, महापुरुषाच्या नावावर जिल्हे, युनिव्हर्सिटी, मेडिकल कॉलेज, मोठे मोठे स्मारक बनवून जो बहिणींनी महापुरुषाचा तिथे सन्मान केला आणि तसा सन्मान जर महाराष्ट्रामध्ये महापुरुषाचा करायचा असेल तर UPची नक्कल आम्हाला इथे करावी लागेल. UPमध्ये जसं आम्ही सरकार बहिणींनी बनवलं तसेच इथे सरकार बनवून आम्हाला इथे महापुरुषाचा सन्मान करून आमच्या ज्या समस्या आहे, बहुजन समाजाच्या ज्या समस्या आहे त्या समस्याचं पण आम्हाला इथे निराकरण करायचं आहे. म्हणून मला पूर्ण समाजाला आणि पूर्ण बौद्ध अनुयायांना हे सांगायचं आहे की जेव्हा आम्ही नागपूरला जातो तर नागपूरला आम्ही जेव्हा हे बीड बघतो आणि असं वाटते आम्हाला की आमच्या समाजाचे कम से कम 2-3 खासदार असेल, तसेच आम्ही आता चंद्रपूरला पण बघत आहोत. आम्ही इथे एवढी मोठी बौद्ध अनुयायांची भीड आहे. हे भीड अगर ही वोट मध्ये अगर परिवर्तन करत आहे तर बहुजन समाज पार्टीचा खासदार निघायला इथून वेळ लागणार नाही. आणि पुन्हा ही जी भीड जर हा संदेश जर आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये पण बहुजन समाज पार्टीचं सरकार बनण्याला काही वेळ लागणार नाही. एवढीच मी आमच्या बौद्ध यांना विनंती करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय भारत. बहुजन समाज पार्टी जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. बहुजन समाज पार्टी जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. BSPचा पैसा मिळालेला हा निशाण.
बदल दो ताज बदल दो, बदल दो ताज बदल दो, भीम का नारा गूंजेगा, भीम का नारा गूंजेगा। मान्यवर साहेबांनी एक मोठा आवाज टाकताना बहुजन समाज पार्टीचे हात मजबूत करण्याचं काम केलं आहे आणि चंद्रपूर शहरातून संपूर्ण चंद्रपूर ते नागपूर ते भंडारा ते गोंदिया ते यवतमाळ संपूर्ण महाराष्ट्राला अनावरण दिनाच्या दिलेलं आहे आणि आपल्याकडे मान्यवर मॅडम सुद्धा दिलेलं आहे, त्यांची प्रतिक्रिया घेऊया। काय बीएसपी मध्ये सतत काम करणाऱ्या योजना खोबऱ्याकडे मॅडम सुद्धा एक चॅलेंज दिलेलं आहे आणि आज अनावरण दिवस आहे चंद्रपूर क्षेत्रातून शिक्षण होती आणि आज त्यांनी सुद्धा बहुजन समाज पार्टीच्या वतीने संपूर्ण जनतेला आवाहन केलेलं आहे, शुभेच्छा दिलेल्या आहे। आपल्याकडे मॅडम दिलेलं काय सांगलं सगळ्यात पहिले बहुजन समाज पार्टीचा विजय असो। बहुजन समाज पार्टीमुळे आज मला इथं उभं राहण्यासाठी भेटलेलं आहे आणि बोलत आहे। आज बहुजन समाज पार्टीमुळे मी आज उभे आहे आणि 71 धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। बहुजन समाज पार्टी ही अशी एक पार्टी आहे निस्वार्थपणे आणि निस्वार्थपणाने जगणारी आणि सर्वांना उभे करणारी। आणि आज 9 ऑक्टोबरला जे महारॅलीमुळे बहुजन समाज पार्टीचा विजय असणार असं मला असं वाटते आणि तशाच गर्दीने बहुजन समाज पार्टीला निवडून देण्यात यावे आणि मतदान करावे अशीच माझी शुभेच्छा आणि सर्वांना 71 धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। बहुजन समाज पार्टीचा बहुजन समाज पार्टीचा बहुजन समाज पार्टी जिंदाबाद जिंदाबाद। बीएसपी का पैसा बीएसपी का पैसा बीएसपी का पैसा जिंदाबाद 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 जिंदाबाद। भीम का नारा गूंजेगा, भीम का नारा गूंजेगा। तख्त बदल दो ताज बदल दो, तख्त बदल दो ताज बदल दो, बहुजन की बात करेगा, बहुजन की बात करेगा। सर्वांना सप्रेम जय भीम। मी नंदू खोबरागडे, चंद्रपूर जिल्हा प्रभारी तथा ब्रह्मपुरी विधानसभा इन्चार्ज। आजच्या या धम्मचक्र प्रवर्तन अनुवर्तन दिनानिमित्त मी सर्व भारतवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। आज आपण जो या चॅनलच्या माध्यमातून समाजाला एक जागरूक करण्यासाठी इथं बहुजन समाज पार्टीचा आम्ही स्टॉल लावलेला आहे। हा स्टॉल लावण्यामागचा आमचा उद्देश हा आहे की माननीय कांशीरामजीचे विचार, माननीय बहनजीचे कार्य हे प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवून या समाजाला जागरूक करून येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये या समाजाला शासनकर्ती जमात बनवणे आणि दुसरं की या देशावरच्या मुख्य पदावर पंतप्रधान पदावर बहनकुमारी मायावतीला विराजमान करणे हे आमचं एकमेव लक्ष्य असल्यामुळे आम्ही या स्टॉलच्या माध्यमातून समाजाला बहनजीचे कार्य पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत। आम्ही या चॅनलच्या माध्यमातून हे सुद्धा सांगू इच्छितो की आतापर्यंत जे जे आंबेडकरी विचारधारेला मानणारे लोक इकडे तिकडे भटकलेले आहेत त्यांनी आता बहन मायावतीच्या नेतृत्वात एकत्र येऊन येणाऱ्या पुढच्या स्थानिक स्वराज्य समितीच्या इलेक्शनमध्ये बहुजन समाज पार्टीच्या हातीसोबत राहावं आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जिंकून प्रत्येक ठिकाणी शासनकर्ती जमात बनण्याचं बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करावं हेच आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो। धन्यवाद। जय भीम जय भारत। देश की मजबूरी है, मायावती जरूरी है, देश की मजबूरी है, मायावती जरूरी है। बहुजन समाज पार्टी चंद्रपूर जिल्हा महानगर, मी प्रवीण कुकुळकर, शहर अध्यक्ष बसपा चंद्रपूर।
आज धम्मचक्र अनुपस्थित दिनानिमित्त आज लाखो बौद्ध बांधव दीक्षाभूमीवर बुद्धाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। या सर्व बौद्ध बांधवांना हार्दिक शुभेच्छा देऊन बहुजन समाज पार्टीच्या वतीने येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकी अंतर्गत आम्ही या महानगरपालिकेवर बहुजन समाज पार्टीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही अशी आम्ही ग्वाही देतो। चंद्रपुर की मजबूरी है, बाहेरची जरूरी है, चंद्रपुर की मजबूरी है, बाहेरची जरूरी है। बीएसपी का पैसा, नीला झेंडा हाती निशान, बीएसपी का पैसा, नीला झेंडा हाती निशान। मान्यवर साहेब जुळलेले आहे आणि बीएसपीचे हात मजबूत करते चंद्रपूर जिल्ह्यात काय सांगाल? मी प्राध्यापक रामराव गोविंदा नन्नावरे, जिल्हा प्रभारी तसेच चिमूर विधानसभा इन्चार्ज। मी या अनुप्रबोधन दिनानिमित्त सर्व बौद्ध बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी बहुजन समाज पार्टी अंतर्गत जो या ठिकाणी पेंडाल आयोजित केला आहे त्याचा मुख्य उद्देश असा आहे की जे बाबासाहेबांनी जे म्हटलं होतं की भारत बौद्धमय झाला पाहिजे, परंतु अजूनही हा भारत बौद्धमय झाला नाही। हा भारत बौद्धमय करण्यासाठी बहिणजी घनश्यामजी आणि बहिणजीनं जो एक व्रत हे घेतलेला आहे आणि बहिणजी बोललेले आहेत 14 ऑक्टोबर 2006ला जे घनश्याम साहेब बोलले होते की मी बाबासाहेबांपेक्षा 10 पटीमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेणार, परंतु माननीय घनश्याम साहेब 9 ऑक्टोबर 2006ला ते महानिर्वाण झालं तरी बहिणी 14 ऑक्टोबरला नागपूरला आल्यात आणि त्या बोलल्यात की माननीय घनश्याम साहेब स्वप्न पूर्ण करणं माझा मुख्य उद्देश आहे आणि ज्या दिवशी मी या देशाची पंतप्रधान बनेन त्या दिवशी बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन बौद्ध होणे कसे आहे मी दुनियाला दाखवून देईन असं त्या बहिणीनं निर्णय घेतलेला आहे आणि त्यांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी बहुजन समाज पार्टी सर्व बहिणी प्रयत्न करत आहे आणि आज या निमित्तानं मी सर्व बौद्ध बांधवांना शुभेच्छा देतो। बाबा महिलाओं के सम्मान में बीएसपी मैदान में, महिलाओं के सम्मान में बीएसपी मैदान में अमित अंगड़ाई है, आगे और जाइए, अमित अंगड़ाई है, आगे और जाइए। बीएसपी का पैसा, नीला झेंडा हाथी निशान, बीएसपी का पैसा, नीला झेंडा हाथी निशान भीम करारा गूंजेगा भारत के कोने कोने।